हॅलो डिअर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेज किती आहेत आणि त्यांना सीट्स किती आहेत ते आज आपण पाहणार आहोत आणि चॉईस फिलिंग कशाप्रकारे करायची आहे आपल्याला ते पण मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे 6 कॉलेज आहेत। तर 6 कॉलेज आहेत हे जालना, नांदेड, संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई या ठिकाणी हे कॉलेज आहेत। या कॉलेजमध्ये तब्बल 300 सीट्स आहेत। 300 सीट्स आहेत। यावर्षी काही गव्हर्नमेंट कॉलेज ॲड होऊ शकतील, कारण की जे नर्सिंग काउन्सिल आहे नाशिकचे त्यावर नोटीस आलेली होती 6 नवीन कॉलेज ॲड होणार आहेत अशी नोटीस आलेली होती। तर काउन्सिलिंगमध्ये जर आले कॉलेज तर कट ऑफ हा खूप कमी जाईल। तर गव्हर्नमेंटच्या 300 सीट्स आहेत आणि आपण प्रायव्हेट कॉलेजच्या पण पाहूया किती सीट्स आहेत टोटल। तर नवीन कॉलेज काही ॲड झाले होते गेल्या वर्षी, तर आपण ते पण त्याची नावे पाहूया। तर एकदम खालती गेल्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये तब्बल 221 प्रायव्हेट कॉलेज आहेत। त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये 11,820 सीट्स आहेत प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि 11,820 सीट्स आहेत यावर्षी काउन्सिलिंगमध्ये प्रायव्हेट कॉलेजला। तर काही प्रायव्हेट कॉलेज वाढतील तर सीट्स हा 12,000च्या वरी जाईल। तर 12,000 विद्यार्थी यावेळेस BSc नर्सिंगसाठी इलिजिबल आहेत। तर यावर्षी आपण 95+ अबोव असेल तर तुम्ही सर्व गव्हर्नमेंट कॉलेज टाका। जर नवीन गव्हर्नमेंट कॉलेज आले तर तुमचा स्कोर 80+ असेल तर तुम्ही सर्व गव्हर्नमेंट कॉलेज टाकू शकता आणि त्यानंतर तुमचा चान्स पण लागू शकतो 3rd किंवा 4th राऊंडनंतर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचा। तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजच पाहिजे असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजसाठी चॉईस फिलिंग करत असाल तर तुमचा स्कोर पण खूप जास्त असायला पाहिजे। तुमची रँक तुमच्या कॅटेगरीमध्ये किती आहे ते पाहून तुम्ही तुमच्या मेरिट लिस्ट पाहू शकता। तुमच्या किती कॅटेगरीमध्ये रँक आहे आणि SML नंबर काय आहे त्यानुसार मी तुम्हाला कळू शकते की तुमचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागेल किंवा नाही। तर आज सीट मॅट्रिक्स येणारच आहे। सीट मॅट्रिक्स आल्यानंतर मी तुम्हाला कळवेल लगेच की किती सीट्स आहेत, आपण कोणत्या कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स दिलं पाहिजे। तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार। तर आपण कशाप्रकारे प्रेफरन्स टाकणार आहोत ते पण पाहूया। तर प्रेफरन्स कसे फॉर्म भरायचे तुम्ही तुमच्या CETच्या वेबसाईटवर ते मी सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्हाला CETच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे। ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर CET एक्झामिनेशन पोर्टल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल ओपन करून घ्यायची आहे। प्रोफाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तर आपण पहिले रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड टाकून घेऊ। अशा प्रकारे तुमची प्रोफाईल ओपन होईल। अशी प्रकारे प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन याच्यात जायचं आहे। याच्यात गेल्यानंतर तुम्हाला मेडिकल आणि आयुष वर क्लिक करायचं आहे। मेडिकल आयुषवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल BSc नर्सिंग वर, यावर क्लिक केल्यानंतर BSc नर्सिंगवर क्लिक केल्यानंतर तुमची ID ओपन होईल। ID ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे 3 साईडला एक डॉट बटन दिलेलं आहे। डॉट बटन दिल्यानंतर तुमचा इथं पाहायचं आहे ॲप्लिकेशन दिलेलं आहे। इथे ॲप्लिकेशनच्या जस्ट खाली अशा प्रकारे तुम्हाला एक प्रेफरन्स दिसेल। त्या 3 डॉटवर केल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स राऊंड दिसेल। प्रेफरन्सवर गेल्यानंतर तुम्हाला एक तुमची नाव आणि तुमचे CETचे पर्सेंटाईल आणि तुमचा SML म्हणजे ॲप्लिकेशन नंबर दिसेल। त्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या कॉलेजचा कोड टाकायचा आहे। तुम्हाला ज्या कॉलेजला फर्स्ट नंबरला ठेवायचा आहे त्याचा कोड टाकल्यानंतर त्या कॉलेजचे नाव येईल। त्या नावाला क्लिक केल्यानंतर खाली एक सबमिट बटन राहील, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं हे सबमिट होईल ते कॉलेज पहिल्या प्रेफरन्सला। मग तशाच प्रकारे तुम्ही तुमचा प्रेफरन्स टाकू शकता। तर आता प्रेफरन्स लिस्ट येणारच आहे 2-3 ते 3 दिवसामध्ये प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला भरायची आहे। त्यानंतर तुमचा प्रेफरन्स तुम्ही भराल तर तुम्हाला जर कोणतंही कॉलेज चलत असेल गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज चलत असेल तर तुम्ही सर्व गव्हर्नमेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेज टाकू शकता। तुम्हाला जर कोणतंही बेस्ट कॉलेज जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देईल डिस्क्रिप्शनमध्ये। तर तुम्हाला मी लिस्ट पाठवेल त्याची NIC अप्रूव्ह कॉलेजची। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रेफरन्स भरू शकता। तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।